नमस्कार, पाहूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स. प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो. तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी. संपर्क 8600826700. हुंडाबळी गेलेल्या ऋतुजाला न्याय मिळण्यासाठी कुंभोज हिरवाड ग्रामस्थांचा मुखमोर्चा. महिलांची संतप्त प्रतिक्रिया. हुंडाबळी थांबवा, लेकी वाचवा, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, मानसिक छळ करणाऱ्या नराधमांचा निषेध असो, अशा घोषणांची फलक हाती घेऊन कुंभोज आणि हिरवाड येथील ग्रामस्थांनी मृत ऋतुजाला न्याय मिळवून देण्यासाठी एक भव्य आणि उत्स्फूर्त मूक मोर्चा काढला. या मोर्चात महिलांसह सर्व धर्मीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बस स्थानक चौकात मोर्चांचे रूपांतर सभेमध्ये झाले. हा मूक मोर्चा येथील हिवरखान मंदिरापासून सुरू झाला. गावातील प्रमुख मार्गावरून फिरत हा मोर्चा बस स्थानक चौकात पोहोचला, जिथे त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत ऋतुजाला न्याय देण्याची मागणी व्यक्त केली. मोर्चामध्ये आकर्षक फ्लेक्स आणि डिजिटल फलकांच्या माध्यमातून हुंडाबळीची प्रथा मोडीत काढण्याची आणि आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली. आतापर्यंत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींनाही लवकर ताब्यात घेतले जाईल, असे विनोद पिलाने पोलीस उपनिरीक्षक यांनी सांगितले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांमधून सीमा बरगाले म्हणाल्या की आजही समाजात वेगवेगळ्या मार्गाने आणि स्वरूपात हुंड्यांची मागणी केली जाते, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. त्याचबरोबर बाबासाहेब नदाब म्हणतात, ऋतुजाला जीवनाचा शेवट करण्यास प्रवृत्त करणाऱ्या त्या छळवादी कुटुंबावर पोलिसांनी कडक कारवाई करावी. पोलिसांनी उर्वरित आरोपींना लवकरात लवकर ताब्यात न घेतल्यास हा मूकमोर्चा हातकणंगले पोलीस स्टेशनवर ठिय्या मांडेल. यावेळी मानापा पुजारी, सचिन पुजारी, छाया सुरुंशी, सुवर्णा अपराज, अशोक पुजारी, टोरगुंडा पाटील, रावसाहेब बिरोजे, गीता इटाज आदींनी आपला तीव्र निषेध व्यक्त केला. या न्याय हक्काच्या मूकमोर्चात ऋतुजाचे वडील रघुनाथ पुजारी, दिलीप बाळगोंडा पाटील, राजेंद्र पुजारी, संतोष पुजारी, हिरवाडचे उपसरपंच प्रमोद माळगी, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, दयानंद पाटील, त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, दिलीप आर्गी, अशोक उगारे यांचेसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते. बघत राहा फक्त शिवराजी न्यूज. हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या अत्यंत ठरवून केलेल्या आहेत आणि म्हणून आमची मागणी आहे की पोलीस प्रशासनानं जर 2 दिवसात याचा योग्य तो छडा नाही लावला तर मग त्याच्या पुढं आम्हाला जिल्हा पोलीस प्रमुखाकडे जावं लागेल आणि यासाठी त्यांच्या विरोधात सुद्धा आम्हाला FIR दाखल करावं लागेल अशी मी विनंती करतो. देणार आहोत, दिलेलंच नाही. अशी घटना घडू नये म्हणून सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. त्या कुंभोज गावाने तर आधी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे. राहिलेले आरोपी सुद्धा सापडले पाहिजेत. कारण का तुमच्या गावाला गालबोट लागलेला आहे की आता इथून पुढे पोलीस देणार असतील तर लोक घाबरणार आहेत की या कुंभोज गावामध्ये कसं द्यायचं की आमच्या गावची लेख केलेली, अमुक या गावची लेख केलेली. त्यामुळे तुम्ही गावकऱ्यांनी तर आम्हाला खरोखर पाठिंबा दिला पाहिजे, कुठं गालबोट लागू नये म्हणून.